नमस्कार मंडळी. ओके, आता जरी मी गाडीत बसलो असेल तरी एक ट्रिप प्लॅन झालेली आहे. कोकणामध्ये जायची, वरून सोबत जाणार आहे मी. खूप दिवस झाले असा काहीतरी प्लॅन होत नव्हता आणि मी खूप मित्रांच्या पाठी लागलो होतो की आपण बाईक घेऊन कुठेतरी जाऊया. अचानक वरूनला लडाखला जाऊया का हे विचारण्यासाठी मी जेव्हा फोन केला तेव्हा त्याने म्हणाला की तो स्वतःच कोकणात चाललाय आणि एकटाच चाललाय बाईक घेऊन. तर त्याने विचारलं पण नाही मला, तू येतोय का? पुढच्याच टायमाला मीच त्याला सांगून टाकलं की मी पण येतोय असं. आणि फायनली प्लॅन झाला आहे. 2 दिवसापासून मी गाडीचं काय काय कामं करत आहे, म्हणजे खूप दिवसापासून त्याचा टायर चेंज करायचा होता आणि तो टायर चेंज केला आहे. त्याचप्रमाणे अजून काही सॅडल स्टे वगैरे लावण्यासाठी मी 1-2 ठिकाणी फोन करतोय, पण मला फटाफट भेटत नाहीये. ठाणा साईडला म्हणजे वरूनच्या इथे सर्व अवेलेबल आहे, पण तिथे एवढं उन्हात जाणं मला आता म्हणजे जमत नाहीये किंवा काय माहिती काय. तर आता आज एकच दिवस आहे माझ्याकडे. आज एकच दिवस आहे आणि उद्यापासून मी राईडला सुरुवात करणार आहे. आज काही थोडेफार वस्तू घ्यायच्या आहेत, त्या मी घेणार आहे आणि जर मला सॅडल स्टे आज भेटलं तर मी खूप खुश होईल आणि जाणार आहे. या व्यतिरिक्त अजून काही नाही आहे. आज रात्री निघणार आहे किंवा उद्या सकाळी, या दोघांपैकी एक काहीतरी. वरूनशी आता फोनवर बोलून कन्फर्म करतो. कारण पहाटे 4 वाजता त्याला निघायचं आहे, तर इथून मला 3 वाजता तरी निघावं लागेल. तर तो म्हणतो की तिकडेच एक दिवस अगोदर. माय गॉड, हे फोन माझे संपूर्ण दिवस असेच चालू राहतात आणि ह्याने मला खूप आनंद भेटतो. ठीक आहे, असो. आता पुढे बघू काय करायचं आहे आणि काय होतंय. थँक्यू. काही 6 ठाण्यामध्ये एंट्री झालेली आहे. वरून मला भेटणार होता 3 वाजता, 4 वाजता. आणि आता ठाण्यामध्ये पोहोचलेलो आहे. थोडं लोक आले की मजा येणार आहे. ओके, मी पोहोचलोय. ठाण्याला पोहोचलो आहे आणि आमच्या राईडची सुरुवात झालेली आहे. हा माझा कॉलेजचा रोड आहे. खूप वर्षापूर्वी मी इथे मजा करायचे, तेव्हा खूप वेगळा एरिया होता. आता चेंज झालेला आहे आणि माझी गाडी इथे उभी आहे. वरूनची वाट बघत आहे. हा सिग्नलवर आमचं भेटायचं ठरलं होतं आणि मला वाटते वरून 10 मिनिटात येतोय असं त्याने सांगितलंय. आणि फर्स्ट टाइम घ्यायचं रायडिंग जॅकेट आणि शूज पॅन्ट राईडला चाललंय. माझ्या लाईफमधली पहिली राईड आहे. मालवणला चाललोय बाईक घेऊन आणि अचानक ठरलेला प्लॅन आहे. खूप साऱ्या गोष्टी पुढे कळतील. तुम्हाला सुद्धा मी काही नाश्ता केला नाही आहे म्हणून विचारेल का काय खायला घेऊन येऊ का, बट आम्ही पुढे काहीतरी थांबू आणि तेव्हाच काहीतरी खाऊया. आता सध्या गाडी एकदम रेडी झालंय. ओके, हे काय ते. ओके, गाडी रेडी आहे आणि मी सुद्धा ब्लॉग मस्त व्हिडिओ एडिट करायचं ठरवलेलं आहे. कारण मला माहिती आहे आम्ही जिथे चाललोय तिथे खतरनाक सिनरी असणार आहे आणि त्याचमुळे व्हिडिओ बनवायचं मी ठरवलं आहे. आणि हा माझ्या लाईफचा पहिला मोठा ब्लॉग असणार आहे, तर म्हणून सुद्धा मी व्हिडिओ बनवत आहे. राईडची सुरुवात झालेली आहे. आता आम्ही लवकरात लवकर एक स्टॉप घेऊ ब्रेकफास्ट करण्यासाठी. पण आता रात्रीचा दिवस कधी होत आहे हे कळतही नाही आहे. म्हणजे कधीपासून आम्ही जेव्हा रात्र होती तेव्हापासून राईड करत आहोत आणि हळूहळू थोडासा उजेड झालेला आहे. आता असाच हा रात्रीचा दिवस झालेला आहे आणि मला एवढी मजा येत आहे कारण माझी पहिली राईड आहे जी रात्री म्हणजे पहाटे चालू झालं आहे आणि बाईकवरच हा दिवस झालेला आहे. खूप मजा येत आहे. भारी सीन्स आहेत, म्हणजे मी शब्दात सांगूसुद्धा शकत नाही असे रोड आहेत. खूप मजा येत आहे. दरवर्षी अशी राईड करायचीच आहे. आणि हा वरून जेट घेऊन चालला आहे त्याचं. भारी गाडी आहे हिमालयन, मला तर खूप आवडते आणि मी सुद्धा हिमालयन घेऊन आहे. आमच्या दोघांकडे सेम गाडी आहे. ओके, न्यू काळकाई धाब्यावर थांबलेत आणि ऑलमोस्ट कोल्ड स्टार्ट दिवसाचा.
ब्रेकफास्ट केलं आहे आम्ही इथे. वरून रेडी आहे, रेडी आहे. आवाज काही येत नसेल. जा पुढे, मी तुला भेटतो पुढे. युटर्न मग. गाड्या पार्किंगमध्ये पोचल्या आहेत. हे वरूनचं घर आहे. आणि मी लास्ट टाइम जेव्हा आलो होतो तेव्हा तिथे कुठेतरी राहिलो होतो. सकाळपासून ब्लॉग बनवायला म्हणजे व्हिडिओ रेकॉर्ड करायला मला खूप कमी टाईम भेटला. आम्ही खूप कमी वेळात एवढ्या लांबपर्यंत पोचलेलो आहोत हिमालयन घेऊन. आणि माझी ही पहिली राईड असेल. अराऊंड किलोमीटर बघूया किती झाले. मी ट्रिप ए सेट करून ठेवलं होतं घरून निघालो 537 किलोमीटर. तर 537 किलोमीटर मी हिमालयन घेऊन आलो आहे. आणि माझ्यासाठी हे 12 तास लागले मला 537 किलोमीटर घेऊन यायला. आता 4 वगैरे वाजले असतील. मी घरातून सुद्धा 4 वाजताच निघालो होतो. मालवणमध्ये पोचल्यानंतर वरूनच्या मामाकडे जाऊन आम्ही जेवलेलो आहेत. आता मी इथे फ्रेश होणार आणि आता बघू पुढे कसं कुठे काय प्लॅन होतं. ओके, आम्ही आता रेडी होऊन निघत आहेत. वरून ॲक्टिवा स्टार्ट करत आहे त्याची. ओके, झालेली आहे. ओके, नाही. आणि आम्ही आता मार्केटमध्ये चाललो आहे हे ड्रम घेऊन पाणी घेण्यासाठी. दोन्ही बाईक इथे लागलेल्या आहेत. त्याच्या बाकीच्या 2 बाईक इथे लागलेल्या आहेत. आणि इथे दोन्ही हिमालयन. येस, आता आम्ही मार्केटमध्ये जातो आहे. काही वस्तू घ्यायच्या आहेत आणि मग पुन्हा घरी येणार. ओके, ते लॉक आहे, घेतली ना. ओके, तर आज संध्याकाळची राईड आम्ही ह्याच्यावर करणार आहेत. चलो, चल मी गेट ओपन करतो. वरूनची जुनी ॲक्टिवा आहे. स्टार्टेड. लाईट बघ कुठे भाई. वरूनच्या बुलेटवर मालवणमध्ये फिरायला निघालेत आम्ही. बुलेटवर, सॉरी, आवाज बुलेट सारखा असला तरी गाडी ॲक्टिवा आहे आमची. और ये देखो भाई साहब, यहाँ पे सब रोड एकदम ऐसे है कि बस घूमते ही रहो ऐसे लगेगा. खाली कोण जात नाही. छोट्या बिल्डिंगला केलं असेल काहीतरी. ओके, 1X मध्ये एकदम क्लिअर येते. वाईड अँगलमध्ये थोडा कमी लाईट येतो. ओके, हे मार्केट आहे मालवणचं. ओ माय गॉड, सी फूड नाही, सी फूड तर नाही पण नवीन मार्केट होतं. ओके, मार्केटमध्ये ट्रॅफिक झालेलं आहे. गोव्याची गाडी आलेली आहे आणि ज्वेलर्सचं दुकान. माय गॉड, ट्रॅफिक एका गाडीने गेलं. रस्ते छोटे आहेत ना. वरून हे घेऊन निघालो आहे. आम्ही ॲक्च्युली नाश्ता करायला चाललो आहे. पुढे कुठेतरी फेमस नाश्त्याचं दुकान आहे. म्हणजे ओके, हे आहे बहुतेक. ओके, इथे मंदिर. एवढं सिटी म्हणजे असं मार्केटमध्ये मंदिर, काय भारी. आणि इथे आम्ही नाश्ता करणार आहेत. आता आम्ही जस्ट इथे काहीतरी खाल्लं. काय बोलतात ते, भजी पाव आणि काहीतरी खाल्लंय. हे देखो, यहाँ पे स्वामीने का वीडियो कॉल आया है. वरुण, वरुण, हा बघ
आळशीची मुलगी पकड ना एक मिनिट. ओके. आणि मला ॲक्च्युली हा व्हिडिओ यासाठी काढायचा आहे. हा वन वे आहे आणि इथून एवढ्या गाड्या येत आहेत आणि तरी पण सर्व व्यवस्थित चाललंय. कुठेच ट्रॅफिक नाही आहे आणि काहीच नाही आहे. मस्त स्पेशल कांदा भजी खाल्ली आम्ही इथे आणि आता कुठलं तरी फेमस सरबत आहे ते प्यायला चाललं आहे. ह्याला व्हिडिओ कॉल आला आहे आळशीच्या मुलीचा. ते बघतोय. दाखव रे एकदा. आता आळशी आहे ती कुठे आहे? ये देखो. ओके आता पुढे जाऊया फेमस लिंबू सरबत प्यायला. ओके हे लिंबू सरबत आलेलं आहे राणे आईस्क्रीममधलं. हे राणे आईस्क्रीम आहे इथलं फेमस आणि खूप गर्दी आहे इथे. आणि आम्ही हे फक्त फेमस लिंबू सरबत प्यायला आलो आहे राणे आईस्क्रीममधलं. मागे फिश टँक आहे. कसं आहे? ओके आता मी सांगतो कसं आहे. भारी आहे. ओके लिंबू सरबत झालं आणि काय झालं वडापाव झाला फेमस मालवणचं फेमस लिंबू सरबत झालं. आता मालवणचं मामाचं शॉप बघायला चाललं आहेत. वरून कुठे शॉप? ओके बाजारात शॉप आहे. आता इथून पुढे कुठेतरी जायचं आहे. वरून हे घेऊनच सोबत चालत आहे. ते जिमला तो गेला नाही आहे खूप दिवस झाले तर हे सोबत घेऊन तो इथे व्यायाम करत आहे. इथून आम्ही 2-3 गोष्टी खाल्ल्या पिल्या आणि हे इथलं फेमस शॉप आहे. साहेब मालवणचं वैशिष्ट्य बघा. एवढी बस सुद्धा अशा गल्लीमधनं जात आहे तरी पण ट्रॅफिक वगैरे प्रकार नाही आहे. सर्व शिस्तीमध्ये जात आहेत. म्हणजे इथे वन वे वगैरे जे काय आहे सर्व त्याचं पालन करतात. इथून एकही गाडी येताना दिसणार नाही. सर्व गाड्या जाणार आहेत त्यामुळे बस वगैरे असताना सुद्धा ट्रॅफिक होत नाही. भाई हे सर्व सांगताना वरून कुठे गेला? ओके हा दिसला एक छोटासा माणूस त्या बाईकच्या पुढे आहे. ओके आणि हे फ्रूट्स पण काय खाणार नाही आहे मी फ्रूट्समध्ये. आज तर फक्त मालवणची मच्छी खायची आहे पण मंगळवार असल्यामुळे व्हेजवर भागवावं लागत आहे. बघूया डिनरमध्ये काय करायचं आहे. मार्केट तर फिरून झालेलं आहे. आम्ही आता एक गंगाजर वॉटर ATMमध्ये आलो आहे. हा प्रकार मी पहिल्यांदाच बघतो आहे. मालवणमध्ये हे आहे. तुम्हाला इथे पाणी हवं असेल तर एक जार घेऊन यायचं आणि इथे ते बॉटल लावायचं. यस 10 लिटर घे. इथे बॉटल लावायची ती आणि 1 लिटर पाणी 1 रुपयाला, 2 लिटर 2 रुपयाला, 20 लिटर 20 रुपयाला. ओके हे कॅल्क्युलेशन जे येत नाही त्यांच्यासाठी आहे. नाहीतर 1 लिटर 1 रुपयाला तर 20 लिटर 20 रुपयालाच असणार. आणि इथे काहीतरी वरून बटन दाबत आहे. UPI नंबर टाकायचा आहे. मोबाईलवर एक व्हेरिफिकेशन येणार. तो इथून ॲक्सेप्ट करणार आणि मग हे पाणी भरलं जाणार. तर बघूया कसं होतं. ₹10 जसे आम्ही जीपे केले इकडे 10 दिसायला लागलं आणि पाणी चालू झालेलं आहे. सक्सेसफुल. आणि हे भारी आयडिया आहे. हां खतरनाक आहे भाई. आणि इथे दिसतंय किती लिटर आता जारमध्ये पाणी पडून झालेलं आहे. 5 लिटर झालं आहे. आता 6 लिटर झाल्यावर 6 येईल. 10 लिटर झाल्यावर बंद होईल. भाई साहब ये गंगा जल लाना पडेगा विरार वसई में भी. झालं 10 लिटर पाणी. 20 लिटरचं बरोबर अर्ध भरलं होतं. ओके गुड मॉर्निंग. तर आमच्या दिवसाची सुरुवात अशी झाली आहे. एकदम मस्त वातावरण आहे. इथे पक्ष्यांचा आणि झाडापानांचा वेगवेगळा आवाज येत आहे. मॉर्निंग एकदम पीसफुल आहे. सकाळचे 8 वाजले आहेत. आम्ही आज आजूबाजूचे परिसर बघायला इथे निघणार आहेत. दोन्ही गाड्या आम्ही आता अशा लावल्यात. काल रात्री आम्ही
जेवायला वगैरे गेलो होतो. खूप काय काय खाल्लं. काल मंगळवार होता म्हणून व्हेज खाल्लं. आज आम्ही नॉनव्हेज गोष्टी खाणार आहेत, म्हणजे मच्छी वगैरे. सकाळी उठल्यानंतर समोरच वरूनच्या काकांचं घर आहे, तिथे गेले. ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता वगैरे, चहा वगैरे पिला आणि त्यांच्या घरी थोडे फिरले. जाणार आहेत आम्ही कुणकेश्वर ना वरून देवगडच्या कुणकेश्वरमध्ये, आणि त्यानंतर विंडमिलला जाणार आहेत. असा दिवसभराचा प्लॅन आहे. त्यानंतर वरूनच्या मामाकडे जाणार आहेत आणि तिथे जेवणार आहेत. पुढे काय होतंय ते बघूया. उद्या आम्हाला निघायचं आहे. आजचा एकच दिवस आहे, पण मालवणमध्ये खूप फिरण्यासारखे प्लेसेस आहेत. अशा 4-5 दिवस पाहिजे तिथे आल्यानंतर, पण आमच्या टायमाचं बंधन असल्यामुळे आम्ही कमी दिवसांमध्ये जास्त प्लेसेस कव्हर करणार आहेत. पण जास्त म्हणजे जेवढे फिरू शकतो, अजून काय करू शकत नाही. आता बहुतेक आम्ही एकच गाडी घेऊन जाणार आहेत. पहिले ठरलं होतं 2 गाड्या घेऊन जायचं, पण एक गाडी घेऊन यासाठी जाणार आहे कारण मला व्हिडिओज काढायचे आहेत. जर मी गाडी चालवायला लागलो तर मला व्हिडिओ काढायला जमणार नाही. आणि सेम गोष्ट झाली आहे. काल मला कमी व्हिडिओ काढायला भेटल्या कारण मला गाडी चालवायची होती, आणि काल खूप मजा केली. मी जसं सांगितलं सतत 537 किलोमीटर एक दिवसामध्ये चालवलं आहे. आजचा माझा दुसरा दिवस आहे, तरी पण असं कुठे पेन होते, हात दुखतात, पाय कंबर अशी वाली दोघांची पण सिस्टम नाही आहे. त्यामुळे बघूया, उद्या लवकर निघायचं आहे. आज जास्तीत जास्त दिवस प्लेसेस कव्हर करतोय आणि भेटू आता डायरेक्ट पहिल्या प्लेसवर. फर्स्ट प्लेसवर चालले आहेत. पहिले नाश्ता करणार आहेत, म्हणून फर्स्ट प्लेस कोणती आपली? आधी आपण नाश्ता करून कुणकेश्वरला जाऊया. ओके, नाश्ता करून कुणकेश्वरला जाणार आहेत. तर कुणकेश्वर, तर आता नाश्ता करायला पहिले चाललो आहेत. वाटेत नाश्ता करणार आहेत. वरूनची ही मालवणी भाषा, वाटेत नाश्ता करणार आहेत. आपल्याकडे बोलतात रस्त्यात नाश्ता करूया. ओके, नॉर्मल मराठी. या अशाच मालवणच्या रस्त्यांमध्ये आपण आता कुणकेश्वरच्या मंदिरात चालले आहेत. खूप सुंदर दृश्य आहे तिथे. बाईक चालवायला तर खूप मजा येते. आणि काही ठिकाणी तर मी व्हिडिओसुद्धा कॅप्चर करू शकलो नाही, बट हे असे ब्रिज इथे खूप आहे. ओके, समोर जे दिसतंय, फोकस, येस, समोर जे दिसतंय हे कुणकेश्वर मंदिर आहे. आणि आम्ही आता एक मिनिट आणि आम्ही आता कुणकेश्वर मंदिरच्या इथे पोचलेलो आहे. रस्त्याला येताना वरूनच्या GoPro 10 मध्ये आम्ही व्हिडिओ रेकॉर्ड केलेले आहेत. खूप मस्त आहे. बाजूलाच समुद्र आहे. एक मिनिट, इथे बाजूलाच समुद्र आहे आणि नंतर आम्ही जाणार आहेत समुद्राच्या वर. इथे पाठी एक रोड आहे जो समुद्राच्या बाजूने जातो आणि खतरनाक व्ह्यू आहे. पहिले मंदिरामध्ये जाऊन आम्ही दर्शन घेत आहेत आणि नंतर त्या रोडवर जाणार आहेत समुद्र बघायला. ओके, हे कुणकेश्वराचं मंदिर आहे आणि इथे आमचं जस्ट दर्शन झालं आहे. आणि व्हिडिओ यासाठी सुरू केली कारण बाजूलाच समुद्र आहे आणि पांढरी वाळू आहे इथे. इथे आमचं जस्ट दर्शन झालं. हा एक्झिट करायचा रस्ता आहे आणि एक्झिट केल्यावर बाहेरच समुद्र दिसतोय. आता आम्ही या मंदिराच्या बॅक साईडला चाललो आहे. वरूनने शूज घातली आणि निघणार आहेत आम्ही आता मंदिराच्या बॅक साईडसाठी. कुणकेश्वर मंदिर आहे आता जिथे आम्ही गेलो होतो आणि इथून हा समुद्र दिसतोय. हाच तो व्ह्यू आहे जिथून खूप सारे रील दिसतात आणि हेच बघायला मी इथे आलो आहे. इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर जे कोणी आहेत त्यांनी मला इथे घेऊन आलेले आहेत. आणि हे ब्ल्यू कलरचं पाणी, माय गॉड, खतरनाक आहे यार, खतरनाक आहे. म्हणजे एवढ्या उन्हामध्ये मी असा फिरत आहे तरी मला काहीच वाटत नाही आहे. फक्त या एका गोष्टीमुळे. इथून मी बाईक घेऊन येणार आहे आता आणि हा व्ह्यू बस. आणि इथे आम्ही एकच बाईक घेऊन आलो आहोत कारण माझी गाडी मी तिथे ठेवली आहे वरूनच्या घरी. वरूनची एकच बाईक आम्ही इथे आणली आहे. हा पहिला आमचा स्पॉट आहे आणि माय गॉड, मला असं वाटतं की इथेच राहावं, अजून
संध्याकाळपर्यंत. संध्याकाळ काय खतरनाक असेल यार इथून सनसेट बघायला. हा सनसेट इथे जेव्हा होईल तेव्हा पुन्हा यायची इच्छा आहे. बघू आता काय होतंय, पण मला नाही वाटत या वर्षी म्हणजे या टायमाला आम्ही येऊ शकू. नेक्स्ट टाइम जेव्हा मी इथे प्लॅन करेल ना सनसेटचाच करेल. खतरनाक यार. ओके, आम्ही या रोडने आलोय. मंदिराची बॅक साईड आहे ही आणि हा समुद्र आहे आणि इथे ही विंडमिल आहे. खतरनाक व्ह्यू आहे इथे. आम्ही गाडी इथे पार्क केली आहे आणि हा आमचा अजून पहिलाच डेस्टिनेशन आहे. इथे आम्ही फर्स्ट प्लेस आहे ही आमची इथली आजची आणि इथे आम्ही एवढा वेळ स्पेंड केला आहे. खतरनाक दिसतंय यार. इथे बाईक चालवायला काय मजा येते. संपूर्ण व्ह्यू एकदम क्लिअर आहे. इथे आजूबाजूला झाडं पण नाही आहेत त्यामुळे व्ह्यू ब्लॉक होण्याचे काहीच चान्सेस नाही आहेत. म्हणजे मध्ये काहीच नाही येत आहे आणि समुद्र तर एवढा ब्ल्यू दिसतोय. मला माहीत नाही इथला समुद्र ब्ल्यू का आहे आणि आमच्या इथला एवढा काळा का आहे. वरून फोटो काढत आहे गाडीचे. आता हे झालं की आम्ही निघणार आहोत. आता वरूनच्या मामाकडे जाणार आहोत बहुतेक. बघूया. इथून 40 किलोमीटर आहे पण सकाळपासून 40 किलोमीटर मी इथे आलोय. मला असं वाटलं 20च किलोमीटर आलो. एवढे रस्ते सुद्धा चांगले आहेत. ओके, लांबून वाटणारी ही जी विंडमिल आहे ही जवळ आल्यावर एवढी मोठी वाटते. ही एंट्री आहे त्याची. ओके, इथून माणूस मध्ये जाऊ शकतो. म्हणजे हे अराउंड 20 फीट आहे आणि माय गॉड ही जी हाईट आहे अराउंड 200 मीटर्स असेल. ओके, आता वरून पुढे गेलाय मी. ओके, तर वरून इथे उभा आहे आणि मला ती झिप लाईन करायचं आहे. तर तिथे तर मी जाणारच आहे. मला बघायचं आहे तिथून तिथे गेल्यानंतर रिटर्न कसं यायचं आहे. वरून जर तिथे गेलो तर घ्यायला येईल का? ओके, तर हा जो व्ह्यू आहे माय गॉड, यासाठी मी इथे संध्याकाळपर्यंत थांबायला तयार आहे. पण जेवलो नाही आहे मी तर जावं लागणार आहे आता. फक्त ते झिप लाईनचं काय आहे ते बघतो. ते पुन्हा मला सोडणार असतील इथे तरच मी जाणार आहे. ओके, आता इथे जायचं आहे मला. पण मला कळत नाही आहे जायला पाहिजे की नाही. कारण तिथे सोडल्यानंतर आमची बाईक इथे आहे तर यायचं कसं. तर त्यांची गाडी वगैरे आहे की नाही बघायचं आहे मला. इथे परत यायला जेव्हा भेटेल तेव्हा पण मी करेल, पण आता पण मला करायचं आहे. हे बापरे, कितपर्यंत आहे. खूप लांबवर आहे. ती मुलगी मला दिसते अजून. ते अजून मूव्ह होत आहे. बापरे, खूप आहे. अराउंड हे 1 किलोमीटर असावं. वाव, मला करायचं आहे. चलो. झिपलाईनचा फॉर्म भरलेला आहे आणि आता इथून जाणार आहे. मला वाटते अराउंड 1 किलोमीटर आहे इथून. हे काय ते मला माहीत नाही, बट इथून जाणार आहे आणि वरून मला घ्यायला तिथे येणार आहे. ही 1 वे झिप लाईन आहे. ओके, दिसतो. ओके, येस. आणि वरूनचा गोप्रो घेऊन मी जात आहे. वरून मला घ्यायला तर त्या साईडला जातो आहे. मी इथून जाणार आहे. पावती मला नाही दिली. ओके, आणि फायनली यांचा नंबर लागलेला आहे. त्यांना इन्स्ट्रक्शन देत आहेत कसं राहायचं आहे. हे पाय फोल्ड करायचे आहेत आणि वर कुठेतरी हात पकडायचं आणि स्टार्ट. आणि आता माझा टर्न आहे. मी जात आहे. अजून पोचले नाही आहेत ते आणि वरून बहुतेक पोचले आहेत.
ओके, हे झिप लाईन कम्प्लीट झालेलं आहे. म्हणजे केस थोडे विखुरले असतील कारण त्यांनी हेल्मेट घातलं होतं, जे मला नको होतं, पण त्यांनी सांगितलं घालावंच लागणार आहे. आणि असं सांगितल्यावर मी काय त्यांना सांगू नाही शकलो. ओके, जरा केस सेट करतो. इथपर्यंत तुम्ही व्ह्यू बघा. हा व्ह्यू बघून मला झिप लाईन करण्याची इच्छा झाली. आणि या स्टेअर्सवरनं खाली उतरताना मला खाली बघावं लागत आहे. वरून मला इथे घ्यायला येणार होता. कुठे वरून? ओके, वरून तिथे थांबलाय, मीच पुढपर्यंत जातो. आम्ही गाडी इथे पार्क केली. आज दिवसभरातलं 3rd डेस्टिनेशन आहे दीर्बादेवी रामेश्वर मंदिर. ओके, आज शूटिंग अलाउड नाही आहे, तर आम्ही इथेच मोबाईल ठेवत आहेत आणि आम्ही मध्ये जाऊन दर्शन घेणार आहेत. दर्शन घेतलं की डायरेक्ट घरी जाणार आहेत. थोडं लवकर जाणार होते. टाईम दिसतंय का वॉच? हां, ब्राईटनेस कमी आहे त्यामुळे वॉच पण नाही दिसत आहे. पण आमचं दर्शन झालं आहे. दर्शन करून जस्ट आम्ही निघालो. इथलं सुंदर मंदिर आहे. रामेश्वराचं सुद्धा इथे मंदिर आहे आणि अजूनसुद्धा एक मंदिर आहे. आता आम्ही घरी चाललो आहे. जेवणार आहेत. अराऊंड किती वाजलेत? 1:30 झाले आहेत आणि जेवायला चाललो आहे. नंतर आराम करणार आहेत. संध्याकाळी मार्केटमध्ये फिरणार आहेत. उद्याची तयारी करणार आहेत. मॉर्निंगला निघणार आहेत. मालवण 1 दिवसामध्ये फिरलो आहे मी. खूप दिवस म्हणजे 4-5 दिवससुद्धा कमी पडतील असं आहे. मधलं इंटेरियर इथून दिसतंय. म्हणजे मंदिराचं स्ट्रक्चर खूप सुंदर आहे. ते अचानक दिसलं म्हणून दाखवलं. बट ठीक आहे, आता आम्हाला जाऊन रेडी व्हायचं आहे. आता जेवतो आणि संध्याकाळी मार्केटला जाणार आहे. तेव्हाच भेटूया. ते चोक देऊ. ओके, झोप कंप्लीट झालेली आहे आणि आता आम्ही ॲक्टिवा घेऊन वरूनची मार्केटमध्ये चाललेले आहेत. ओके, 1 मिनिट, चालू करायला चोक द्यावं लागेल बहुतेक. चोक दिला आणि आता स्टार्टर मारतो का. और यहाँ पे गाड़ी स्टार्ट हो गई है. वरून ऑलरेडी पुढे गेट ओपन करायला थांबलेला आहे. लाईट चालू करतो. लेफ्टला. मला इथले रस्ते माहीत नाही आहेत. ओके, हो येस. काल आम्ही याच रोडला गेले होते, बट मार्केटमध्ये कसं जायचं अजून मला माहीत नाही आहे. तर मी व्हिडिओ बंद करतो. मार्केटमध्येच गेल्यावर स्टार्ट करत. ओके, इकडे झांटे म्हणून बाजूचं आहे आणि हे श्रीहरी मध्ये आहे. इकडे हे घ्यायला आलो आहे. समीला पाहिजे होतं. कोणते घेतो? पाऊस पडतोय. सरांना जरा पाहिजे. काय बघूया, तो आमदार येणार आहे उद्या. दुपारी तुला फोन केलेला. ओके, मला ते खारवलेले असतात ना, ते पण पाहिजे. खारे काजू. ओके, हे आहेत का? ओके, वरून आणि माझे इथून काजू घेऊन झाले आहेत. लास्ट टाईमसुद्धा आम्ही इथे आले होते तेव्हा इथूनच काजू घेतलेले. आता वरूनने आणि मी दोघांनी इथूनच घेतले आहेत. जाण्या अगोदर खूप कमी गर्दी होती आणि आता खूप तिथे गर्दी झाली आहे. आम्ही नाश्ता करणार आहे तिकडे आणि नाश्ता झाला की काहीतरी चहा पिणार होतो, पण चहा संपलेला आहे. ओके, आता कुठे जायचं आहे? आपली गाडी तिथे ना. कालचाच रोड आहे हा. आता कशी एक ट्रॅफिक जसं काल कमी होतं, आज कालपेक्षा थोडंसं जास्त आहे. आता आम्ही वरूनच्या मामाच्या दुकानात जाणार आहेत आणि तिथून काहीतरी खायला. मग आजपासून आम्ही खायचा विचार करत होतो, पण हे पहिलं घेतलं. आता चहा पितो आहे आणि वरूनचा एक मित्र भेटला आहे.
तर त्याचं झालं की नंतर घरी जाणार आहेत, बॅग सेट करणार आहेत आणि उद्या निघू. एक दिवसामध्ये खूप फिरलो आहे आणि उद्या संपूर्ण दिवस पुन्हा बाईक राईड करणार आहेत. मध्ये मध्ये व्हिडिओ चालू करेल. अर्ली मॉर्निंग 4 वाजता निघणार आहेत, त्यामुळे आत्ताच अरे बापरे किती हॉर्न देतोय हा. अर्ली मॉर्निंग 4 वाजता निघणार आहे, त्यामुळे आत्ताच सर्व बॅग सेट करून ठेवणार आहेत. सकाळी निघू आणि 4 वाजता 12 तास लागणार आम्हाला पोचायला. बघू काय ते किती वेळात पोचतोय. ओके, वरून इथे बाहुली घेत आहे. ते त्यांच्याकडे एक तम्मा काका म्हणून आहेत, ते कर्नाटकवाले आहेत, तम्मा काका म्हणून. त्यांच्याकडे एक छोटी मुलगी आहे त्यांची, तिच्यासाठी बाहुली घेत आहेत. आणि हे झालं की आम्ही निघणार आहेत घरच्यासाठी. आणि आज ब्लॅकआउट डे आहे. काल जे स्ट्राईक केलं आहे त्याच्या अगेन्स्ट की काय माहिती, त्याला सपोर्ट करण्यासाठी की मला एक्झॅक्ट माहीत नाही आहे. बट न्यूजमध्ये ब्लॅकआउट डे असं काहीतरी आहे 7 वाजता. तर 7 वाजले आहेत आणि इथली संपूर्ण लाईट गेलेली आहे. हे जे इन्व्हर्टरवाले सिस्टमवाले आहेत त्यांचीच फक्त चालू आहे. आता भेटू डायरेक्ट उद्या सकाळी. तिथपर्यंत बाय बाय, टाटा. गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले आहेत, ओके टाईम झाली सकाळचे 4:30 आणि आम्ही निघालेले आहेत. ओल्ड स्टार्ट केलेला आहे, वरून डोअर बंद करत आहे आणि आता ही लाईट बंद होणार आहे म्हणून व्हिडिओ काढतोय. आम्ही 4:30 वाजता निघालेले आहेत. बघू आता किती तासात पोचतो. मला येताना 12 तास लागले, आता जाताना 12 तास लागतील असा अंदाज आहे. आम्ही नाश्ता करायला थांबणार आहेत, चहा प्यायला थांबणार आहेत. असे 2-3 स्टॉप आहेत फक्त. आणि वरूनसुद्धा रेडी होत आहे. आता शूज घालायचे आहेत फक्त आणि आम्ही निघतोय. बघू आता पुढचा स्टॉप कुठे आहे. असंच मालवणमधनं खूप साऱ्या आठवणींसोबत मी जात आहे. ट्रिप अगदी कमी दिवसांची होती, पण त्यामध्ये खूप एन्जॉय करायला भेटलं. पुढच्या वेळेस नक्की येईल, थोडं जास्त टाईम काढून. आता एकदम कमी स्टॉप घेऊन आम्ही पोहोचणार आहेत घरी, म्हणून जाताना मला व्हिडिओ कमी काढायला भेटणार आहेत. जवळजवळ येताना 12 तास लागले होते. या टायमाला जातानाचं आमचं टार्गेट अगदी 10 तासांचं आहे. बघूया 10 तासात आपल्याला पोचता येतं आहे का. पण हे मालवणवाली माझी बाईक राईड खरंच माझ्या लक्षात राहील. आम्ही एक स्टॉप घेतला आहे आता. इथे आम्ही गाडी लावली आहे आणि एक मंदिर आहे, इथे दर्शन घ्यायला थांबले होते. जाताना वरून मी सांगितलं होतं आपण इथे थांबायचं आहे करून. अधिष्ठी माता चाळा मंदिर म्हणून नाव आहे. हा हायवे होण्याच्या अगोदर इथून गाड्या जायच्या आणि तिथून यायच्या असं काहीतरी होतं. बट आता चेंज केलं आहे आणि आता पुढे निघत आहेत आम्ही. मंदिर एकदम सुंदर आहे, म्हणजे हे जागृत देवस्थान असल्यामुळे ते त्यांनी पुन्हा रिनोव्हेशन करायला घेतलेलं आहे. आणि मॉर्निंग आमची ही अशी मस्त शांततेत आहे. किती शांतता आहे इथे आणि रोड पण एकदम चकाचक आहेत. एकदम खतरनाक रोड आहेत इथले आणि खरंच खूप भारी रोड आहेत. हिमालयन चालवायला जी इथे मजा आली ती मला या अगोदर कोणत्याच राईडला आली नव्हती. आता हा लास्ट व्हिडिओ इथेच रेकॉर्ड करून संपवत आहे मी. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत टाटा, बाय बाय, थँक्यू.